बेलवळे खुर्द येथील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या घरावर विरोधकांनी हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी संतोष शिंदे यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की भ्याड हल्ला खपवून घेतला जाणार नाही। या निवडणुकीमध्ये मंडलिक गटाने जास्त मतदान घेतल्याचा राग अशा कृत्यातून पुढे येतोय। अशा कृत्याला थारा दिला जाणार नाही। यावेळी बेलवळे खुर्दमधील शिवसेना शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याची माहिती मिळते आहे। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव घाट। परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी माझ्या पक्षाचा कागल तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत होतो, पण संबंधित कालावधीमध्ये विरोधी गटाचे काही कार्यकर्ते मला मागील काही दिवसांपासून तू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विरोधात प्रचार का करत आहेस, आमच्या उमेदवारांच्या विषयी तू लोकांमध्ये बातम्या का पसरवत आहेस असे म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। आणि निकाल लागल्यानंतर आज बोरवडे येथील काही कार्यकर्त्यांनी मी काही कारणास्तव घरामध्ये नसताना, माझी वयस्कर आई घरी असताना माझ्या घरावरती भ्याड असा हल्ला केलेला आहे। या हल्ल्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि हा जो काही प्रकार झालेला आहे या संदर्भात मी सविस्तर पोलीस तक्रार करणारच आहे, पण या लोकांना शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून मी घेतो।